नमस्कार. ओम नम शिवाय. शिवलीलामृत पारायण दिवस 6वा. अध्याय क्रमांक 11वा. श्री गणेशाय नमहा. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजती परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे शौनिकादिगां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यासी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जे सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. दो शंकराची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केले समान, असो द्वादश द्वादश वनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशींचा रूप पावन, नामाधन भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायात भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांजने घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्तेशी लादीजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पुर सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवधानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती श्रीविलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करती राक्षस भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागोती वस्त्रे भूषणी लेविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तेसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करून या. जन्मे जय सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येची राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी धनितार्थ बोलिले आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग मुनी घरासे आणती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर, रात्रंदिन ध्यान करती शिवाचे. ना आवडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास. अनुमात्र गजवाजनी समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा, तयांसी नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, मने हे का झाले शिवभक्त. त्यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम हा पट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुनी कंदर्प,
तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्रशिस्म प्रकाश शय्या तिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषा खिल्लारे बहुत वाजी गज घरी भोवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्यांचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा. वेशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्यक नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशीर बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवित. नित्य लक्षण दळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे. ऐक भद्रश्रेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळावर रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सभेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागोन सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंद नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण. मीही 32 लक्षणी पद्दीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले. सवेची त्यांनी दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे. तेज बोर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी. महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी. म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी. कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले एकी गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी येऊन. मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे तत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव आत्माज चेतला. तशा माझी हुडी घालून कंठभाष झात त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजीचा दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणी तुझवरी. मग त्रिचरण चेतावेला. आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग. जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग. ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी घेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदया चळी. तैसा प्रगटला कमाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानहर. शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी. निळखंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांगुरला. नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित भनीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित. तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी त्वरित धरित. हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वदान. ती म्हणे हे नगर उद्भरून
विमानी वैसवी दयाळा माता बंधू संवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा संवेली पावली सकाळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी श्रुदार्थ तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मस्तर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सूरजरुची मने अपारे सुरभीची बहुत खिलारे चिंतामणीची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे वसंता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघी निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावी ती बहुतांश उद्धरतील तुम्हाते आमात्य सहित भद्रसेन गुरुसे झाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता दिव नवस एवढाची पुत्र आमास परमप्रियक राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाण सांगा स्वामी माझं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुखार नवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडेल आत्मात्यसहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्मुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या त्वंश निर्मिला पितवसन राजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता विदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे या लागून 4 वेद उपदेशले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना करी हा जतन त्याहुनी अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्त्या कृत्या निर्मिली दारुण तिने कृतज्ञ वादिभेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाणून यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्याला गुण आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवामरी अभिषेकधार मृत्यूतुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रया उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून त्वरित्व आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांचे रुद्राष्टाने भक्तिपूर्ण न्यास संन्यायुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशिला गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती असे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले
स्वधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याने आला चंडाश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडियला एक मूर्छित निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपानाथ गुरु तेत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्वजटा कपाळी सिंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खंदिरा सारिके तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची सम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते जे जैसे गभस्ती लिंगस्तम संवारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषाशी धरुण करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जती तये वेळे देव सोमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृगंध वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रन नाद अडकती भेरी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मण असे दक्षिण लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे जितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अत्यानंद होत असता तो अद्भुत वर्तले वस्ता येय वसंत येत सुगंधवदनी की काशी क्षत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निर्देवास सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतापना देखाया रत्न हे शिष्य ज्याचे हृदयगुणी रान वंद्यजे का सर्वाते जो चतुर्षष्टी काळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत कमळ त्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागतोने अन्य विलोकिती नयनी दंडित आडील शर्कातिका तो नारद ऐकुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी घार्य पत्य आह्वनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे उचपळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अंत्यदृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौके देखिले दशभुज पंचवतन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकवले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे शिववीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून अनित होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा अनित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते मत पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप्राथे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधमात अपराध न करता घडला हा ऐसे नारदे सांगता हे क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुनी मोहस्ताव करीतसे शतरुद्र करता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन पाय राये शत पद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी संहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होई आयुष्य संतती त्यासी कारण बाधे अंती बंधुनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापापा पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियोगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राचे राज्य देऊन युवराज
तारका लागून देता झाला ते काळे. मग प्रधान संवेतराव जाना जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. सवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत चेचे करून राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे. गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधेच सर्वताही. तेथे तो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी. तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसोनी वाद झाली माता. त्यासी संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करता महापातक जाणीचे. ते आपल्या गृहासन आणावे. आपण ज्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे. जेवी सुशीळ हिंसगृह. जो प्रत्यक्ष बक्षितो विष. जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस. त्याचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भाव निश्चित. अखंड पहावे शिवलीला अमृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केले पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाभ्रजी मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद. अभंगन विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत्सर्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. इति श्री एकादशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ पूर्ण स्त्री बालवृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण आवडे अनुमात्र. तो अत्यन्याहुनी अपवित्र. तो लेखला वस्त्रे अलंकार. जेवी प्रेत शृंगारिले तेने बक्षिले जे अन्न. जैसे पशु भक्षिती यष्टेष्ट तृण. जैसे मयुरागी नयन तैसेची नेत्र तयाचे. वाल्मिक चित्रवत कर्ण. द्रुमशा खात हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण पिऊनी वाज झाली. जो शिवभजे जावीन तो जावो समुद्राविन बुडून. अथवा भस्म करो वाग्न का सर्प डंको तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी. जैसी पिपिला का गुळासी न सोडी. अर्ध तोटे परीन काढी. मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सुत. तेवढाची पोटी प्रीतिवंत. त्याची शुभ वार्ता ऐकोनी अकस्मात. धावती माता पिता जेवी अमृताहनी वाढ. गोष्टी लागती करणासी गोड. जैसे तैसे करणार कथा श्रवणी. जैसे न पुरे कोड. सर्व टाकूनी जाईजे. गावास गेला प्राणात. प्रिय पतिव्रता वाट पाहत. तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया. निद्रणासी सापडे धन. की जन्मंतासी आले नयन. की तृषेने जाता प्राण. जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून. श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी. नमावा तो सद्गुरु म्हणून. की हा शंकराची मानुनी. धरीचे पूजनी आदर. सुरभीच्या सनातुनी अवधारा. सुटती जैसा सुधार सदारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा. कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत. न पुसावे भरते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊन चित्त. न शिनवावे सर्वता. न कळे तरी पुसावे आदरे. सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेची छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता उदरा तरी दोष घडे त्या नरा. पुराणीशी वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकूनी कथा श्रवण. उगाच गर्वे जाये उठवून. तरी तो अल्पायुषी जाण. संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळ पापी धृत. तो मुख्य श्रोतान करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत. परिणव ज्वरिता विषवंत ते. तैसा श्रवणी बैसोन. कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण. नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर. मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार. तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित. वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत. भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत. नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत. श्रोतयाची वाढत असे. एवम पूजिता षोडशोपचार. तेने तुष्टमान होय उमावर. जे पदार्थ अर्भावे साचार. त्याचे कोटी गुणी प्राप्त होती. त्याची कदा नाही दरिद्र. शेवटी स्वपदाने येईल भालचंद्र. कथेसी येता पावले टाकी निर्धार. पापसंवार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून ऐकती. तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती.
म्हणाल उष्णिक काढताना ये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊनी ऐकती तरी यम किंकर त्यासी ज्याची ती नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे. ऐक बसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकाती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहोणी उंच आसन तत्वता तेथे न बसावे धृणीवंत आहे न मानितो ते काग तत्वता जगपुरुष बक्षिती. जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरती त्यासी सूर्यनंदन शुष्क काष्टे जोडी पळे. जे सांगताही न ऐकती बळेची जेठा घालून बैसती त्यासी यमदूत बांधून नेती नेऊनी टाकती नरककुंडी. जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केलिया वाचून वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवती हर्षे टाळ्यान वाजवी हट्टी होय कष्टी संसारी. जे शिव कीर्तन खेळसी ती ते शतजन्मी सारमय होती दुरत्नरहित बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर. जे उच्छेदी ती शिवचरित्र ते वृकोयोनी पावती. वक्त्यासी देता आसन शिव सानिध्य बैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तयाते. करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण कथा सुगम जान जेणे अनुताम उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच भाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र जपत विवर्जित अग्निहोत्र. वेदशास्त्र कैसे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलीजे. वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंतर्जान असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र. तक्षर चहाड आणि जार मद्यपिजर्ग दुराचार माता पित्यांचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे. ज्या ग्रामीचा एक विप्र नामतयाची विदुर वेशे शिरत अहोरात्र काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम तीही जारेनी अपवित्र परम एके तरासी असता सकाम भ्रतारे जपोनी धरियेली. जार पळाला सत्वर तीस व्रताने दिधला भाळ यथेष्ट लता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मीही त्याची करीते. मग बोले तो विप्र विदुर तुआ द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य जे मज लागून मी देईन वरांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी चाराते. ऐसे दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत्य यमदूती नेला मारित बहुत जाची ती तयाते. कुंभिकापादी परम दुःख भोगून तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच झाला. आळे पिळे अंगाशी देत हिंडे क्षुधा पीडित रक्तवर्ण अंग त्यांचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षाशी घेत टांगून सेवेची हाक देत फिरेवन रक्तपित्ती भरून सर्वांग त्यांचे नासले. कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फलमूल आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धवरहित एक होता तेसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तिची. तवा आले शिवरात्री पर्व कोकर्ण यात्रेसी चालले सर्व नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वज पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास वारंवार करीती घोष कैसा विरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजण. त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सुत गोकर्ण नक्षत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजण. बहुलेनी स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपून निघाले. जीवनित जारीन तीस यमदूत नेती धरून लोहपरिद तप्त करून श्रमण गृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकून भयभीत झाली तेची क्षणी अनुताप अंगी भरोनी रडू लागली अट्टहासे. मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निज मुखे उच्चारे.
अंतकाळी यमकिंकर ताडण करतील मज अपार, ते वेळी मज कोण सोडविणार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर, काम काय करू सांगा विचार, गळापाश घालून यमकिंकर करती मार तप्त शस्त्रे. नाना परी विटंबविती अस्ति पवित्र हिंडविती, उपराटे बांधोनी टांगेती नरक कुंडी अधोमुख. ताम्र भूमी तापवून त्यावरील वळविती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोवी. तीक्ष्ण दुर्म करून वरी टांगेती नेऊन, भूमीत मज रोवून तप्तशरे मार करीती. तप्तशुळावरी घालिती पायी शंडशिळा बांधिती, मन नरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी. बहुलेसी गोडन लागे अन्न दुःखे रडे रात्रंतीन, म्हणे मी कोणाशी जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कोणे नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून चाले आले शरण अन्यन मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगी बहुली प्रति सत्वर शिवलीला अमृत सुरस फार श्रवण करावी शिवद्वारे. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ कैसे जाणिजे. सत्संगी होय निसंग, निसंगी निर्मोह सहज, मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैसा मग तयासी. बहुला झाली परम पवित्र, शिवनाम जपे अवरात्र, दोष न उरे तीळ मात्र सुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा, की लोह सामग लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नित काष्टे पडले, मग ते सहजची अग्निमय झाले, गंगेशी ओवळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी माननास सतेजता सहजती. मन मनाहुनी निधिस्थ्यास, त्याहुनी साक्षात्कार सरस, मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वदा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन, जिवेने करू लागले शिवकीर्तन, मग कैसे बंधन तियेची. श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जलविमुक्त, न लगे तीर्थातन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वई. जैसे न मिळे सस्त मागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यांदरे. योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण, नवविधा भक्तीपूर्ण श्रवणेची हातात येतसे. चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी, राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावला निधारी तीर्थी करी नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयानी कीर्तिनी पुष्टीवर्धन, बहुलेने तिने देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून, झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवदा प्रदाप्रती नेली, एवढी पायपैन उधरिली चतुर्दश लोक नवल करीती. सदा शिवांपुढे जाऊन बहुलेने केले व बहुत स्तवन, मग आंबेची स्तुती करता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या. म्हणे चितवर माग त्वरित, येरी म्हणे पती पडला अधोगतीत, कोठे आहे न कळे निश्चित, पावन करून आणि येथे. मग ते स्त्री जननी अंतरी पाहे विचारून, तो विज्ञानजळी पिशाच होऊन रडथेंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी, जाई सवे तुंबर घेऊन, पतिसाने विद्यांद्रेहुनी श्रवण करवी शिवकथा. मग गेली विद्यांजळा, तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करुनिया. मग वल्लिका काढून सप्त स्वर मिळवून, आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता, सतेज साधन झाला विदुरद्विज, म्हणे मज सोडा आता. मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य केले पवन पापियाते. श्रेयशी म्हणे धन्य तू साचार, केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला, त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप. विदुर झाला दिव्य रूप, स्त्री सहित विमानी बैसला. आणि शिवांपाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत, लवन जळी विरत जैसी मिळत शिवरूप. जळी बिराली जळगार नभी नादविरे सत्वर, तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप झाली. ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी, ब्रह्मरूपी निर्धारी विराली ऐक होऊन या. शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपने उद्धारून गेली किती संख्या नाही.
भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्व करी घेऊन अंगी चर्चे मन तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा कदा सदा कर जोडूनी म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगीजे सेवा शंभू म्हणे नित्य ते येधवा चिता भस्मज आणूनी देईजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगाचरण घडले त्याचे शिवरात्री सोमवार प्रदोष सदा एके शिवकीर्तन सुरस त्यांचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडाची करीमाळ स्मशानी वैराग्य वाडे प्रबळ म्हणून दयाळ आहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाये विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसुनी जे उरत स्वात्व सुख भस्म तेची प्रमानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्ची दयाळ तो अमृत मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरपणिते अपेक्षयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुणाची संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणि षडचिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंत्रित भोक्तृत्व विभुक्त साक्षीत्व सर्वज्ञत्व पे या तिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्रा चालक शुद्ध त्रिविध वेद रहित तो भक्षरधनाता सगुण शंभू झाला नित्यन घन तेने भस्मासुर निर्मूल धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य अनिता चिता भस्म असुर मातला पदे परम जो गोब्राह्मण देखे मनुष्य उत्तम मने संहारुनिया टाकू हे पावा निर्धार कार्य फार साधे येथे येणे म्हणून लोटांगण घालीत इतुके झाले चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनग कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म खरील निर्धारे महाशब्द करावे हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाटपाड्या चोरास निरोप दितला भूमुजे आधीच चारकर्मी रत त्यासी प्रभुत्व दितले श्री राजात की मद्यपानाचे दावीत सिंधीबद्दल साक्षेपे मर्कटाचे मद्यपान त्यात झाले ऋषिकनंदन त्यावरी भूत संचरले दारुण मग अन्योन वर्ते झेवी या लागी हा तामसी असुर यासी न द्यावा कदापि वर षडाश अजामी वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेखुर भस्मासुर या सध्या अगत्यवर तोच अनत्र राहटी न करीच म्हणे बालका तुझ दिदला वर ऐसे ऐकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुनाची न समाये मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गो विप्र शोधून भस्म करीतसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधून सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमुषयित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढविला कुटुंबासहित ब्राह्मण गिरिजावरी वसती लपोन पृथ्वी सविध्वासी संपूर्ण बाहेर कोण न फिरेची जैसा शेवाशी अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्ष येऊन त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायुद्धा रत्नमंडित रणमंडित समरी जिंकी कृतांतात परी भस्मासुरापुढे भलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळ तत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरापुढे वाहता न चले युक्ती कवनाची असुर करीतो नित्य समार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊनी ते सत्वर महानम्र होय ते सवेची ये मृत्यूलोका मनी धरिला ऐसा अवांका त्रिधनुषांसहित शशीनायका भस्म करावे यावरी अमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुनात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्भस मिळाल्या प्रजा ऋषी आसपास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले मग वा कळसांसहित पद्मजा प्रति गाराने सांगत तो म्हणे शब्दाच्या तो त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले अधि दपन म्हणून अधोगत नाम त्या लागून अतिंद्रिय दृष्ट्या तो ऐसा जो अधोक्षज
जवळी केला वैकुंठ राज्य गाराने सांगते प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त. मग समस्तांसहित नारायण शिवांजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म गेले सर्वही. उरलो आम्ही समस्त इतुक्या माझी करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हाते. हेमवंती करी जतन ऐकोनी हसला भाललोचन म्हणे भस्मासुरास मरण जवळी आले यावरी. तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो रूप कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा. आपुले गाराने आणिले येथ मिळाले ते देखिले समस्त असुर मान तुकवित सरड्या ऐसी तयावरी. म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले मनात भस्मासुरासी तेधवा. अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तूच आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदरा दारामज देई ना तरी तव मस्तकी लवलाही हस्त हाताची ठेवितो. भवानी उठोनी गेली सदनात असुरगृहा तुकवित शिवाच्या मांता ठेवून हस्त तुझ नेई क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवाविया कर वेगे घाणीला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर हे पळू लागले दशदिशा. जो भक्तंजन भवभंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन संवार रक्षा लावीन अंगासी. वेदशास्त्र न कळे अपार मायाचक्र चाळक अगोचर त्यासी पामर भस्मासुर धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मांदिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवातर्चन त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वता ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजांकांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क शास्त्रे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सुरे मदांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक त्यांचा नाथ कैलास नायक ओमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा. तप बळ विद्याधन या बळे धरू म्हणती ते मूर्खपूर्ण कल्पकोटी जन्ममरण फिरता गणित न होय. अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी मंदिरावर इंदिरावर बंधू आपला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्वजनका कमलनयना कमलनाभा असुरमर्दना कमलधारका शेषनयना कमलभरणा कमलप्रिया. जगवंत्या जगद्व्यापका जनचारक मोजका जनार्दना जगरक्षका जगदुधारा जलाद्विषयना. ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरुनी अभिनव शिव मनरंजन केशव आवड आला असुराते. शिव व्यग्नोद्य होऊन देख दुरिती पाहता झाला कौतुक मोहीन देखता असुर निशंक भुलोनी केला तेधवा. विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टीन तुळेची. नृत्य करीती मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी म्हणे लढणी तुझवरुनी कमला अपर्णा ओवळीजे. तुझे देखता वदन वाटे ओवाळून सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष दवाने करून मन मृग वाझा विंदिला. तुझे पद कमळ जेथे उमटले तेथे सुवास द्यावया वसतनवळे तुवा पसरवणी शृंगा जवाळे आकळीले चित्तमिना. मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माये वेशधारी मोरहर हास्यवदने बोलत असे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित पहिल तो नियुग्र तरु दिसत माझे त्यास आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या. लग्ना अधिपती सहित तेथे करावे काय नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हावभाव तूही तेसीच दावी सर्व तेथे अणमात्र उणे पडता देव शोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात असुर तियसी अवश्य म्हणत सांगसी तैसे वर्तेन मी. ऐसा भुलवणी तयास आणिला तो छायसी मग नमुने देवतासी आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करते अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेत गायन ऐकता बोलले. देव सर्व षटपद होऊन सुवासा तिच्या वेधुनी गुप्त रूपे गुंजारून करीती वनित परिते कामिनी कोणा नेनवे. तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन कुंभिनी सोडून कराव्या कदृत नय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त
असुरही तेथेच तैसेच करीती आपुले मस्तकी ठेविती आत्मकर मोहिनी. मग असुरही आपले श्री हात ठेविता भस्म झाला ते त मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला. वटरूप सोडून देख प्रगट झाला तेथे मनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते. अस्ति अंगार जंड क्रोध उन्मत पाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशातवार शिवाचे. भस्मासुर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित हस्त धरुणी उमानवनात तेथे झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहराते वंदन दोन्ही मूर्ती बेसवून करी पूजन हैमवती. हरिहर नारायण नागभूषण शिव सीतावल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नग शयन कपूर गौरव कौमुद्भवता. पिनक पाणी पितांबर नीलकंठ निरदवर शरीर वृदांगपती वृंदावनासी मधुवर गोवान कर हर गोविंद. चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कामनीय गात्र तिला विचित्र दोघांची. मूरहर माया मलहर वैल व्यालभूषण मोहर्ता श्रीधर अंधक मर्दन अगभकर असुर मर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निसिंहार निरहकार नगतयावर नंदिकेश्वर ईशार ईश्वर इंदिरापती. क्षीरवर्तना तू क्षीराब्दी शयन एक ब्रह्मांतिवंत एक ब्रह्मांत पूर्ण त्या दोघांशी पूजून आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान पुढे सुरसकथा अमृताहून वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न आणि षडानंद जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतमी स्वधुर्णी भेटो येथो या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमी करती स्नान अर्थ जीवनी बुडी देऊन अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षयभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत श्रोते खंड द्वादशोध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.